पाणी पिऊन का बरं तांब्यात पाणी ठेवी ते लेकरांना ना काही कळतच नाही बे. सारे भांडे ठेवले इथं पण पाणी कशाला ठेवलंय. सारे भांडे बाहेर आणले ते. मम्मी का ग बाई? कपडे घ्यायला लाव ना पप्पांना शाळेची. का ग? शाळेचे कपडे. काय झालं सरांनी सांगितलं? हा. काय म्हणले सर? सर म्हणले शाळेचे कपडे. हा आणि हे थांब इथं अजून काय म्हणले सर? सर म्हणले शाळेची फी बी भर. फी पण भरायची. हा. बाई आपली तर परिस्थिती अशी आणि फी भरायला पण पैसे नाहीत आणि पप्पाच्या हातात काही नाही. हां सारं त्या आजोबाच्या आणि त्यांच्याच हातात आहे. हां काय करावं ग बाई? काय करावं लेकराला कपडे पण नाही आहेत फी पण नाही माझ्या लेकराला. देवानी दिवस दाखवले ते आमच्यावरती. भरू आपण भरू काहीतरी करू. नको टेन्शन देऊ. जातो मी खेळा तिकडं. गुरांना खायला टाकावं लागेल. टाकलं नाही काय करतो? गुरांना खायला टाकीतो ना. एवढी पिंडी मी राहिली. मगाशी टाकलं होतं. मी म्हणलं परत पाणी पाजायचा टाइम झालाय बघ ओरडत होती जरा त्याच्यामुळे म्हणलं टाकायचं. बरं पोरीला कपडे आणायला जायचं होतं. शाळेचे कपडे. माझ्याकडे नाहीत ना पैसे. फी पण भरायची. त्यांना उद्यापासून बसून देणार नाही शाळेत. आपल्या काय हातात तरी पैशाचं काम करायचं आपल्या हातात दुसरं काय. अहो काय एवढ्याला काम करून आपल्या हातात काहीच नाही. कवर लोकांचं तरी करायचं बरं हे. हा सारं करायचं लोकांचे काम करायचे धंदे करायचे आणि सगळं तुम्ही त्यांच्या हातात देता येतं. मला काही कळत आहे का काही काय कळत आहे का? लेकरांना कपडे नाहीत अहो सोन्यासारखे लेकर तसेच जाते रोज शाळेत. दप्तर फाटलेले दप्तर एक तर पिशवी घेऊन गेली आज तसली वायरची. नानाला बाऊला म्हणावं लागेल. नानाला भाऊला म्हणता हा त्यांचे लेकरं मग चांगले जाते तर ना आपले लेकर असं बिकर उद्या जर नाहीच बसून दिलं शाळेत तर मग काय करायचं? काय करणार मला असं मी असं बोल सर मला त्यातलं काही कळा नाही कुठं किती काय घ्यायचे पैसे द्यायचे काही म्हणा तीच करतात सगळं तर मग कसं काय त्यांना काय म्हणायचं आणायचं काय माहित नाही. आधीपासून त्यांच्या हवाले केलंय सगळं आता काय करायचं सांगा बरं. ना मी बोलतो त्यांना काय बोलतात आणि काय पैसे मग कामाला जावं लागेल मला. काय कामाला गेलं तरी तेच घेतात पैसे. इकडे कपडे घेऊ आपण कधी घेऊ म्हणतो मी त्यांना. काय म्हणतात तुम्ही? कधी म्हणायचे तुम्ही त्यांना? गडीवरच्या म्हणतो संध्याकाळी म्हणतो. हा एवढे दिवस त्यांना कळालं नाही वे. काय करतो काय ते पोर काय मी आता मोहीन कमून रडत होतो तुम्ही वाटाची कडा. पोरांना कपडे घ्यायला सरांनी सांगितलंय की उद्यापासून शाळेत बसून देणार नाही. त्यांना कपडे नाही तर फी पण नाहीये. अरे त्यांच्या अंगावर 5-5 हजाराची ड्रेस येते म्हातारीला 3-3 हजाराची साडी तिला 4-4 हजाराची साडी घालती. त्या भावाला उताला तुला अक्कल आहे सगळं सांगायची पाळी आली तुला. कामाला गेलेले सुद्धा पैसे त्यांच्याकडे. शेतीचं उत्पन्न येतं डाळिंबाचं उत्पन्न येतं सगळं ते टीचीत राहते. तुला मला आता गपचीप सांगायची मी चुलताय तुमचा नको डोक्याला ताण म्हणून मी काही सांगत नाही. लेकर सोन्यासारखे मरायची पाळी आली त्यांच्याकडे. अरे अंगावर निघणारी कपडे तरी हर त्यांचे. आता काय ते म्हणलं की पैसे नाही म्हणतो पैसे नाही तार म्हणेन मग माझ्या लेकरा बाळांचं काय का तुला बापाने काढलं नाही का? तुझी निम्मी प्रॉपर्टी नाही का बापाची का? तू भिकारी. आता मी बारीक होतो तू मोठा बारीक होता मग तुला लाज नाही वाटत का? थोडंफार काहीतरी विचार केला पाहिजे ना. बोलला पाहिजे ना तू त्या गोष्टी. तू जर बाईला आणि गपचीप बसवते ते असे नाही तर लुटते तुला. नावचं करून घ्यायला पाहिजे नाही. ती मारी त्यात कधी मध्ये मला मारे त्यात मग तू लहान राहिला काय? दादा आटा काढ बरं कशी पळून जात नाही बघा तुम्ही. मग मला बे वाटत ते मग बे वाटत तर मग मर तूच. म्हणत तुम्ही त्यांना तू चल पण माया बरोबर. बघितलं का मला तर कसलंच बोलून देत नाही त्या दोघी आणि मी काय बोलणार आहे पुढं. एक तर तिला प्रॉब्लेम असा आहे तू 2 पोरी पोरग नाही झाल्यामुळे तिला रात्रंदिवस सासरवाद चालू होतो. मी असतो का आम्हाला जिकडे मग तू आयुष्यभर कामच कर नाही पुरी जीवच मारून टाक. काय फायदा केला ना? आज म्हणत मी त्याला आहे ना म्हणत खवळतो नाही तुम्ही. अरे असा किती दिवस जर राहिला ना तू किती दिवस हे लेकरं सोन्यासारखे. अरे यांचं काय यांना जर शाळेला कपडे नाही दप्तर नाही यांना जायला यांना शाळेची फी भरायला तुला जर भीक मागायची पडली त्यांना तू जगतच काय भाडकव. मग काय त्या टायमाला आहे घालायची ना काय बायको गेली. बायको नाही करायची पुरी नाही काढायची ना. कोण भाऊनीच केलं लग्न माझं.
भाऊनी केलं लाज नसल्यावर बोलत वरून तुला बोलता येत नाही का त्यांना जाऊन ना आज म्हणणार मी माझं त्यांना काय माझं काय अरे जरा मर्द होय ना म्हणतो मी त्यांना काय एकदा मारलं होतं मला पाहून ते काय माहिती तुला सांगतो एकदा मर जा बोटी उचलली ना एकदा तुला सांगतो लांब पडून जा तसंच करतो दगडच घेऊन जातो मी हा त्या शेवटी जागेवर नाही त्या बाईची काय चुकी आहे? रात्रंदिवस कष्ट करते पोरींकडे ती बी लई काम करते माझ्या बरोबर मग तुझ्या बरं काम करते मग थोडंफार तुला काय वाटत नाही का अरे 2 रुपये जर खर्चायला नाही तर कसं राहायचं रे मी हा तसं आणि बी ते हाय. मजा चाललाय त्यांचा कार्यक्रम दणकून लोळून खाऊन तुम्ही 2 जण काम करतात ते पोरग इंग्लिश मिडियमला शिकत आहे भारी मस्त पकेट चाललाय विषय त्यांच्या पोराच्या अंगावर कपडे मायनात त्याला ढोंगाखाली गाडी येऊ गेली छटाक भर 6वी 7वीला नाही म्हणलं तुम्ही त्याला आज हम्म पण बनणार तुम्ही यावं लागेल मला हाणायला लागले मी येतो शेजारी तुला काय आज जरा त्याला मी बी घोडाला येतो पूर्ण ती रात्रंदिवस त्या पोरींकडे बघून बघत होतो त्याच्याकडे आज फक्त तुम्ही सुरुवात करा मी करतो तर आम्हाला सुरुवात, त्याला मग म्हणतो. तुम्ही नाही तर मला सांग मी नानाला बोलतो म्हणून चपला सुद्धा नाही तावल्या चपला आहे लेकरांना. त्याच्या पोराच्या पायात, बघ ना, ही नाही ना. चप्पल तिच्या पायात चप्पल नाही उन्हात आणायची ती पण कशी मला झालेली बी बघा दिली ती त्याची बाऊची तुटली 50 वेळा शिवून आणली ती चप्पल काय जागा तर तुम्ही ती म्हणतो पैसे नाहीत मग मला वाटतं नसते ना पैसे हा तुला वाटते ना पैसे नाही तू बावळाटी काय मला त्याला म्हणणार त्याला म्हणावं लागेल नाही जा त्याच्याकडे जातोच गुरांना खाली टाकून जातो हा तू जरा आधी भर तू त्या म्हातारीला पैसे माग पूर्ण हा. खायसाठी. मग मी आज बघतो मग ते काय गोष्टीत म्हणतात? दगडच दोघं घेऊन दोनाला येतो. माग मग काय म्हणतात काय नाही मग याला हा. येईन. मी येतो दगडच घेऊन येतो हा. आज नीटच कर त्यांना मी हाय हा 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 मग मी खायला टाकतो गुरांना चल हे कशाला आली मग माझ्याकडे चल बाबा काय माहिती बस काय ग कशाला आणलं यांना आणलंय मग काम सोडून दिलंय आणि यांना घेऊन कुठे घेऊन हिंडती आणलं होतं तुमच्याकडंच माझ्याकडं हा असंच काय काय चाललंय तुमचं बोल काय नाही त्यांची शाळेची फी भरायची होती आणि कपडे घ्यायचे त्यांना नाही तर उद्या सर शाळेत बसून देणार नाही कपडे आहेत की त्यांना कपड्याचं काय कोणते करायचं? शाळेचे कपडे हे कुठं कपडे शाळेचे कपडे शाळेची फी दोन्ही पोरीच है ना दप्तर पण फाटले वायरची पिशवी नेली होती आज कशाला शिकवती पण त्यांना तू मग त्यांना शिकायला नको का हा शिकून कलेक्टर होणार आहे त्या है ना कलेक्टर नाही होणार पण शिकायला पाहिजे ना लिहिता वाचता तर आलं पाहिजे अगं काय करायचं शिकून त्यांना तुझ्या हाताखाली कामाला घेत जा त्यांना घरातले काम शिकव पोरी जातीयत लहान आहेत त्या अजून लहान आहेत म्हणूनच आतापासून त्यांना घराचे काम शिकव उद्या लग्न करून गेलं ना मोठं झाल्यावर तुझं नाव काढते मग त्यांची शाळेची फी तरी भरायची होती पैसे नाही माझ्याकडं अहो असं काय करता आई बघा ना पैसे नाहीये तू दिले का ठेवायला माझ्याकडं आता सगळं तर रानातलं त्याचं तुमच्याकडेच असतं मग ते माझं रान आहे त्याच्यात मेहनत करता फक्त तुम्ही रान कोणाचं आहे तुमच्याच नावावर आहे. हा मग आणि खातीस ना 4 टाइम ह्या खात्यात तू खातीस फुकाटचं आई तर खातात ना अहो घरात काहीच नाही खायला सुद्धा आणि तुम्ही म्हणतात खात्यात ना खायला नाही हा? अरे वा म्हणजे तुम्ही ते 2 टायमाचं खायचं असतं तुम्ही 4 टाइम खाता आणि कुठून पुरायचं तुम्हाला ते एवढा तिकडे बस इथं बस इथं बस बसावं इकडं इथं तिकडून बस. बस उभा राहा बस तिकडून जा काय रे कशाला आली भिकारी ती काय सोंगावून उभा राहिली? इथं ते स्वांगाचे बाबा इथं बस ए, उभा राहा. बस बस जागा नाही तरी बस बसच म्हणती काय म्हणते कशाला आली भिकारी कपडे देन पैसे देन दुनिया देन खायला नाही चल सारखं सारखं तीच करायचं का? अहो सरांनी ना कपडे नाहीत म्हणून बसून देणार नाही तर फी पण भरायची सरांना सांग मला तुझी ऐकत नाही पण हिला शिकवायला कोणी सांगितलंय त्या पोरींला शिकू तर काय होणार आहे का असं चालली शायनिंग दाखवायला इकडं आपलीच ऐकत नाही तसं तुला ही होईल ना कामाला जोडीदार होते यार. आतापासून काम लावायचं वेतनला करायला आता काय शिकून तरी काय व्हायचं झोपाळा कर त्यांना शिकून दिवाला होणार आहे जातीन शिकली थोड्या शिकल्या का हात धरून जातीन कुणाचा बी तिला तेच म्हणलं अहो, मी असं काय बोलता ताई तुम्ही ए काय पुढच्या सगळ्या ना गोष्टी आम्हाला माहिती असत शहाणपणा शिकू नको आम्हाला ते. असं अहो त्यांची फी तरी भरा आणि ए, कपडे घ्या ती ना बी काय भेटणार नाही समजलं अहो चप्पल नाही लेकरांच्या पायाला फोड आले तुला तर जायचं तुझ्या पोरीला हिंडायला थोडं यायला
कुठं त्यांना उन्हात जायचं काय? इकडे तिकडे अहो आता इकडे तिकडे हुदाळत्यात ह्या पोरी आणि चपला तोडत्या 2 दिवसाला चप्पल पुरत नाही यांना आता कधी घेतली चप्पल? तिला म्हणलं घरातले काम शिकेव, उद्या ते कामाला येईन. फायद्यात राहील ते. मग तुझी निम्मी काम वाढते नी आणि नाही दळिंद्री बाई बघितली ना बाई मला तर नाही डोक्यातलं खोळ काढून टाक. कशाला बोलवत असतात नातीला दारात अगं स्वतःची ती तोंड घेऊन तिला माझ्या सांगितलं पोरांना नजर लागल उगाच आणि तोंड ना तिचं सदा ना कदा 12 वाजलेल्या रडकत खोबडाची कशी अहो पण सगळं नेलंय का? कशाला डोळ्यात पाणी आणती मूर्ख? असल्या बाईला कसं दार बघत असतात काय तिकडं गोठ्यात पदरात पडलेली असते तिकडे पडून द्यायची ना तिला त्यो कुठे गेला ते काय आला बैल तो? काय म्हणू बरं आला तुमचा काय 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 बोललो? पूर्ण काय मग काय बोल? काय तुमच्या पोरीला खवळ्याचं काय बरं, आम्ही समजतं? काम करतो तुम्ही बसून बरं करता मग उपकार करता का ए फिंद्रे झाल्या ध्यानात ठेवा कामासाठी जन्माला आलेला आहे तू, कामच करायचं. पुरी झाल्या मग काय तिच्या हातात काय होतं तेव्हा? तिच्या हातात काय होतं का? झालं, पुरी मी 2 पुरी सांभाळतोय ना. तू सांभाळतो, मग सांभाळ ना मग. तू सांभाळतो. पण नाही म्हणले मी काम करतोय पैसे तू घेतोय आम्हाला- आम्हाला काय नेमकं तो करीतो, त्याला अक्कल आहे. काय लागतंय फक्त कपडे घ्यायचे ए! फी भरायची ना. पैसे आई कसे? तू बोलूच नको, तू आहे ना डोक्या बसून ठेवलंय त्याला भाऊजी, वहिनीला. तोंड सांभाळून पैसे बोला. नीटनेटक्या कुठं सविस्तर लावायचे ना, त्याला कळत त्याची राणीमान बघ, हा, तुझी कळतं राणीमान ना, हा, कळतं. भिकारड्यावाने राहतोस. मी आणतो सगळं नियोजन मीच करतोय तेव्हा तू तिकडे आत बसतोय. नाही त्याला आणायची काय माहिती का? काय कळतंय त्याला? कधी पैसे मागायला काय लागतं की नाही, पैसेच नाही दादा लय तार म्हणून ए! जाऊ दे, जाऊ दे, मी करतोय काम तू फिरतोय. अहो, आता हे लई डोकं खात गं मग ए, काय अर्धवट तू बोलू नको जास्त. मूर्ख सारखं बोलतो, ती शिकवते तू ऐक. मला माहित नाही पैसे मला. मी कधी शिकवलं? मी कधी काय केलं? हा? लय भोळी गं. मी कधी काय म्हणते का तुम्हाला कधी यांच्याबद्दल? बायकोला म्हणतो भिकारी फुकून फुकूनच दूध पिती ती. अरे, एवढी तिला असं बोलली. वाटतं मांजर काय डोळे शिकवलंय दाखवून तुला दूध हे पिते, मग शिक्षण कुणाला वाचून दिसत नाही हा. मी म्हणतो माझ्या पुरी मला शिकवायच्या, मी नाही शिकलो त्यांना शिकवायच्या. मग शिक मग तू बी जा पुन्हा. हा. हा बस शाळेत जा, बालवाडीत जाऊन बस भाऊ. पुढे बरं तू बी जात जा. तू नसलं जमत तुम्हाला व्हायला तिथं. शिकून काय फायदा वाहिलं? हो, वाहिलं. वाहिलं. मला, हा. तू कमी उला का वाहिली? हा तुझ्या बापाचं आहे ना, ती मी ठरवीन तिथं सफर कोणाला आहे. द्यायचं आणि कोणाला नाही ऐका ना, द्यायचं. नाही का तू पोरगा त्यांना नाही. वाहिली लागतच आहे, तिथे सप्पर आहे, ते देऊन टाका ते बरं, हा, आपण आणि नाही का सपरात राहील. पण याला कर्ज अरे, म्हशीला- सप्पर. म्हशीला कर्ज नव्हता केला माहिती का का कोठा? किती? याला काय त्याला माहिती ती तर अक्कल नाही, खायचं आणि झोपायचं कर्ज एवढंच काय माहिती. काढलं असेल, मला नाही माहित कर्ज बिर्ज काय. ए सगळ्यासाठी कर्ज काढलेलं आहे, तो कसा फेडीन? तुम्हाला आणि मी फायदा सपरात राहू लागतोय. काय ती कर्ज भरू काय? तो सपड्यातच राहायचं. कर्जच काय समज आला माझा? थांब, थांब. मी सापरात राहतो तू कर्ज फेड सगळं. तिच्या बिन मला खायला माया वाटायची. कायची जमीन? कायचा वाटा? काय संबंध? तू कमी येईल का? माझ्या नवऱ्याची जमीन आहे, माझ्या नवऱ्याने पोरगा आहे ना. पोरगा असलं तर मला द्यायचं नाही. तुला जा काय करायचं घे करून. मी स्वतः कमी उलेली आहे, मी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची तो कायदा आहे, तुला माहितीये का? अहो पोरींकडे तरी बघा, आमच्याकडे नका हा, बघू. मग असं बोल, रे रुबाबांनी नाही बोलायचं, किविलवानीच बोलायचं. टीव्हीला त्याला नाही बोलले शिकव मी मग आजपर्यंत. नीटनेटकं. ए, ताई, काय चाललंय? अरे बस ना बस ये तिथं बस ये, बस, त्याला. बस, बस. नाही बरं आहे उभा आहे. अरे बस रे बस ये पटकन कसं आहे बरं आहे ना हा का आला बोल ना तिकडे एक गाव मित्राकडे हा का हो. काय काम काढलं मग? आलतो त्याचा जरा लग्नाचा विषय चालला होता तर म्हणलं जातो मग जमलं का? ते शेजारीने काहीतरी सांगितलंय चुकीचं चाललंय अजून. काही लय शेजारी नालाय का असतं काही सांगत येत. एक मिनिट उभं राहा नाही, पोरीला बसू द्या ना, पाय दुखतात तिचे. बस नाही ए शी हात लावू नको ना येडाय का वहिनी नीट बोला माझ्या पुरीबद्दल. काय अजिबात याला लय चांगलं शिंगा आले बोलू, इतकं वाईट माणूस नाही कुणी. तुम्ही शांत बसायचा काय शांत अजिबात बसायचं? बोलायचं नाही मला ओ तुमचा भाऊ बोलतोय ना मला हा 2 मिनिटं काय चाललंय इथं? ते काय काय भिकारी हा अरे तू जाऊ दे तू नको लक्ष अरे देऊ पण इथं. कोण आहे भाऊ आहेत ना राज तुमची अरे नको लक्ष देऊ लोड घेतो तू एवढा काय डोक्यात परिणाम झाला काय लोड घेतो नाही भाऊ काय आता मी लक्ष देऊ तालानी नको. कामाला आहे त्यांची. शांत बस. या बस तू मोठे म्हणून काय ऐकून घ्यायला नाही आलो मी तू तू कशाला आला तू आता काय म्हणली मित्राचं जर लग्न जमलं तिथं कोणतरी किडा गेला आता त्याचं लग्न मोडलं तर काय तू तुला कसं वाटन चुकीचं वाटतंय ना मग तू काय तू करते उठून का गेला तिकडं नाही मला इथे जाऊ दे, राहू दे बाबा. ना तुमच्या पैसे बसावंच वाटा ना आणि ही आई आहे ना कोण आहे आई ना हा अरे तुला आता माझी अरे, सासू पण माहित नाही 2 काय? मिनिटं मी तीच सांगतोय ही आई ना दोन्ही लेकर तुमची हा ना. हा माझ्याच आहेत. मग तुम्ही आज काय करताय एकाला असं एकाला तू नाही सांगायचं ते मला. तू नाही मी सांग माझं ठरवण, माझी प्रॉपर्टी आहे, माझं घर आहे. मोठेपणा अंगी घ्यायला सुद्धा लायकी लागते नाही लागत माझी लायकी नाही, तू लायकी नाही काढायची माझ्या सांगायला. सासूची लायकी काढायची ना. ए, शांत ग बस बस तू. तू आलाय तू ना लायकी काढायची नाही कामासाठी माझी. आलाय ते काम कर नाही तर निघ. हा. बस. तू येऊ नको आमच्या दारात चल. हा. तुझे आई बाप कशी तू आई बाप तू सोडायला लावतो आता माझे काय आई-बाप- सांगायचं? मी बी बघते कसं हा सोडतो तू. कशी सोड तू जशी उभी केलंच नाही ह्यांना तशी उभी करायला लावतो मी इथं हा, आणि तेव्हा बघू गावात आम्ही. चौकात. हा, ते तेव्हा तेव्हाची तेव्हा बघ. तेव्हा बघू आम्ही. लाज वाटते का नाही वाटत.
कशाला तुझे लाज वाटणार आहे? तुझं पोरग इंग्लिश मिडियमला शिकतंय हो मग हा, मग ती मला- कष्ट मला करते मुलगा आहे, मला मुलगा गाला आहे, बडबड एवढं करता ठेव. मग डोक्यात परिणाम तिला झाला. मुलगा आहे कळालं का? झालं वयानुसार हा. अरे बावळा, तुला अक्कल आहे का? मोठ्या माणसाचं कसं बोलायला आहे का अक्कल? येळसाठी माझे मुली झाल्या मग काय आमची बी. मग तुम्हाला नाही काय मुली ऐक ना, मला मुलगा आहे, वंशाचा दिवा आहे माझ्याकडे, समजलं ना? दिवा कसा पेटून नाही एखाद दिवशी पेटून देईन काय नाही पडतील. पेटवत. प्रत्येकाचे दिवस असतात तुम्हाला दिवस आता ही जर असं जर पाहिलं त्यांनी तर तुमचं काय ए करावं लागणार आहे? तू नको ब्रह्मज्ञान शिकू आम्हाला आम्हाला कळतं कळलं का हम्म. हा नाही, नाही. आणि आमचा नातू असा नाहीये त्याला भरपूर शिकवलंय आम्ही चांगल्या कॉलेजमध्ये पोरींची शिकतोय फी तो. भरायची आहे, सर बसून देणार नाहीत उद्या शाळेत, कपडे नाहीत काय पोरींना. मोठी मागणी का काय त्यांची? भिकाऱ्यावानी ही माझ्या भावापाशी सांगते. म्हणले ना त्यांना माझे फळ असून तो भरून आम्हाला नाही भरायचे माझे भाऊ. तुझा आहे ना तुझ्या माझ्या इष्टीतला हक्क संपला ए तिला भरपूर आहे इकडे हा आणि माझ्या सांगायची- सांगायची काहीच गरज भाडभाड नाही. नको करू जा घे. सांगायची काहीच गरज भाडभाड नाही, नको करू. समजलं ना? माझ्या आई हो. बापांनी मी बघून घेईन. चला हा, माझ्या जा. घरी नाही हा, जा. मला पैसे पाहिजे पुरी कायचे फी भरायची पैसे ए थांब कायचे पैसे मग पुरीला फी भरायची तू तुझं भर ना ते काय तो घेऊन चाललाय जा त्याच्या माग जाणारच आहे हा जा जा जाणार. आपण जा. इथलं सोडणार नाही इथलं काय काय सोडायचं काय? थांब थांब ए, थांब एक मिनिट अरे मग ते थांब एक शकत मिनिट. नाही. माझा आहे ना आता मी पण जोडीदार नाही वकील आहे हा वकील आहे ना त्या वकिलाला घेऊन ये माझ्याकडे ती प्रॉपर्टी कमावलेली ती कोणाला द्यायची आणि कोणाला नाही हे वकिलाला पण माहिती आहे सो कमाईची प्रॉपर्टी ते सो कमाईची प्रॉपर्टी माझं मला माहिती आहे, मी कोणाला द्यायची कळलं का? बापाची हा? माझ्या बापाची माझ्या नवऱ्याने आणि मी दोघांनी कष्ट करून कमावलेली आहे. आणि हे काय आबळातून आले बरं जाऊ दे, त्या पोरींचीच फी भरायची ना दी त्याला पैसे हो का बाबा सांग. हे तर सडक मध्येच बोलत होतं. मी सांगत आता यांना सांगत होतो ना. शांत बसा. तुला तू हुशार आहे जरा तुला 2 लाखात दोन पुस्तकं शिकले असं ज्ञान आलं असतं यांना थोडं तरी पैसे मला एक सांग. कायदा कानून माहित नाही काय नाही बोलत आहेत मधीच बाकवास काय मला एक नीट सांग बोलायचं भाऊ. आई बघून तेवढं द्यावं लागेल हा, कर. पैसे. ये बघा. कसं बोलतोय का? ऐकून तुमचा लेख. पैसे पण अहो त्या अडाण्याचा बाजार आहे सगळा. पैसे काय चुकीच्या शिकताना कारणासाठी नाही आणि आता माझा आलाय पैसे त्याला म्हणलं की जर काम सुटत हिच्या अंगाला पैसे त्याला पैसे हुसकून द्या, तुमच्या ताकद नाही. नाही, कुठे पैसे तुझ्याकडे नाही ते पैसे गाड्यावानी गडीत ना तुम्ही द्या हुसकून असली माणसं तू 1500 देऊ शकत नाही मी गोटे मारीन ए, भाड खाऊ तुझ्यामुळे झालंय आणि तू काय बोलताय आता काय नाही. पोरींची फी भरायची पैसे सुद्धा नाही तुला काय बी करायला द्यायची बरोबर तू बोलले. लायकी काही पैसे घ्यायचे? बरोबर बोलले. आम्ही काम नाही करीत का बाहेरच्या लोकांना कळतंय पण तुम्हाला तू कळालं काय दुसरं पोरग आहे काय तिचं तू आबळातून पाडलेलं आहे तुला काय द्यायची गरज आहे? हा तसंच आहे काय बाई आहे ही? आई म्हणायची लाज वाटायला ए तू नको शिकवण मधला बोलायचं तू काय नाही तुमचं काय ऐकलंय काय त्यांनी काय वाटवलं केलं का तू मला काढायचं नाही ना. असं लय- तुम्ही नाही शिकवायचं काय मला नाही शिकवायचं? मी काढायचं नाही माझं अरे पोरगं मी बाबा, बघन भाऊबंद जरी असले ना तरी कमाई केलेली मी आहे प्रॉपर्टीची मी कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही ते माझा बरं जाऊ दे, विषय हा. सांगा बाप मेल्यानंतर किती जणांचे हिस्से लागते जमिनीत बायकोच लागतो फक्त बायकोचा डोक्यात लागले तुम्ही पोरं, तुम्ही डोक्यात बाई. लागले थांबा. माझ्याकडे उत्तर येत आणि गट हा. नंबर एकच आहे हा उतारे असले ना गट तरी नंबर एकच आहे तुझ्या नावावर आहे ना ए, 60 थांब. एकर जमिनी प्रॉपर तुझ्या नावावर माझ्या घरी हे उत्तर काही आहे बोलत यांना माहित नाही ए ते शिकलेला ती नाही प्रॉपर्टी म्हणजे मी विकत घेतलेली कोणची हा. विकत घेतली नवऱ्याच्या नावावर ज्या टायमाला नवरा मेला का हा. एक मिनिट ऐका हा. त्या हा. टायमाला 2 पोरं हा. तुमचं नाव लागलं हा हा बरं ठीक आहे नवऱ्याची बरोबर आहे तुमचं नवरा मेल्यावर नाव लागत नावं लागली, असते हा. बरोबर ती प्रॉपर्टी कशी आलेली आहे तिची तर काय घेणं देणं नाही हा. नाव लागलं म्हणजे हा, नाव लागलं. कायदाच ठीक आहे. माहित नाही. बरं, ठीक आहे कायदा माहित नाही ना हा. कायदा माहित नाही ना हा. त्याच्या नाव हा. 7.5 एकर हा. जमीन आहे तू एक हा. काम कर हा. कोणाचं तू नाही बरं का, आणि तू एवढी बाप. तिथं कोणाला यायची त्याच्या बापाच्या म्हणजे माझ्या सासऱ्याची असती ना त्यांना द्यावं लागलं असतं सगळ्याला. पण मी काय नाही- हा. मला बी तो माझ्याकडे धमक आहे ना जा तू येडा आहे पंचवच मारून टाकेन तुला सांगतो माझ्या पोराच्या केसाला धक्का लागला ना यांना सगळ्यांचा कार्यक्रम करीन मी गप्पानं अर्थ तुम्ही थोडं समजून गेला का तुला आहे ना गावात 4 माणसं इज्जत इज्जत ठेव फक्त ए बाबा एक काम कर पोरींना काय काय नाही फी बी नाही आज फी नाही बाबा लागत, मला मला वाटून पैसा पाहिजे. लागतोय, बाकी काय हे आता काय नाटकं करायला लागला पहिलं तर आपल्या बाजूने होता आता तू पाड बदली तो का माणसाला सगळं कळतंय हा, सगळं मला मला काहीच कळत नाही आम्ही शिकलेलोच नाही आणि बावळट आहे का तुम्ही? फक्त एक काम आता कर. काय अरे माणसाला गावात- गाडीवर देतात ते. गावात आहे ना गावात पुढे चालणं मागून पाठी फुकत हा टोकू द्या आमच्या. थुकू द्या. भावाची काय अवस्था लागली. ए हो तिकडं. नाही, काय मूर्ख नाही. बाई माणसाला हात करतोय बाई माणसाला काय गावात. आहे कोणी टाक मारून बाई माणसाला रात्रीचं ते गडबड. बाईची अक्कल आहे का बाय माणसाला आहे
ए तू माझ्या सासू हे कोण आहे? काय येड्याचा बाजार आहे नुसता. नाही तू बहीण तुझे पाहुणा आहे तू विषय संपला हिचा माझ ए नको आम्हाला, आमच्याकडे भरपूर आहे, काय गरज नाही. असला भाऊ नसल्याला बरा. तुला गरज नाही मग तुम्हाला फुकट खायला हा, मिळालं, माझी फुकट? गरज नाही लागली. तिचं तिचं हक्काच आहे, तिच्या सासऱ्याचं आहे. फक्त तिला पोरग आहे, वंशाला हा दिलेलं आहे मग, म्हणून हा मग, सगळं. हा मग. हे, ही आहे पद्धती मी उद्या माझा आई बाबा यांच्या दारात सोडणार आहे आम्ही हा. सांभाळू आम्ही, सांभाळू. आम्ही सांभाळू. त्या पोराला सांभाळायला हा. तुम्हाला तुझा आई बाबा सांभाळायचं. सांगतो. बरोबर का ना? हा. तशी चूक माझी बी नाही असं काय नाही, ते बिचारा कष्ट तुझी चुकी आहे दाजी सगळी कष्ट करतोय, पण पैसा पाणी सगळा म्हातारी ताब्यात असतोय, म्हातारीतून उचलून पैसा आहे. पण ती काय त्याची बी चुकी नाही ती, किंवा त्या तिच्या हातात बी नाही. अरे तुम्ही चैनी घालून हिंडत आहे त्याच्या पोरी हातात होणं नाही, म्हणजे त्याच्या- काय प्रत्येकाच्या नाही, हातात आहे ते हा त्यांचा गोष्ट दोष नाही. आहे असं समजत आहेत त्या. दोष नाही, मी सांगतो तुम्हाला दोष दोष नाही. नाही, पण ही आई आहे ना आमची, आईची तरी आई काय आईचं सुनाचं चांगलं आहे. ती माझं शिवाय काय बाजूला करून देत देत नाही. नाही. पोरीला तुम्ही अरे बोलता. त्यांना खर्चाचं एक प्रमाण असं, हिला जेवढं देते आणि खर्चाला तेवढंच त्याला देते, तेवढं बरोबर. देतात. आम्ही काय करावा? लगेच दिसतंय. ते काही दिसतंय. अहो, घरात चपात्या केलेल्या असल्या तरी वडापाव खाऊ घालते थांबा, पोरांना, थांबा, थांबा. माहितीये का? नाही, ही लगेच तिचं दिसतंय. तसं नाहीये. बरं जाऊ दे, तू 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 त्यांच्या बाजूने बोल काय नाही, हरकत नाही, नाही, मला पण खरं आहे खोटं एवढं सांग. नाही खोटं आहे सगळं. अरे काही बी दडपून पुढं नसतंय न्यायचं, त्या बिचाऱ्यांच्या चुका नाही. त्यांना मुलगी झाली म्हणजे त्यांचं काय चुक आहे? मी म्हणते का अरे त्यांची चूक चूक पण आहे? आहे. तुझ्या बापाला ज्या वेळेस मुलगी झाली अरे. त्याला काहीतरी वाटलं असेल ना. अरे इथं खर्चाचं चाललंय, बापदादाच्या इस्टेटीचं अरे चाललंय. पण मग त्या लेकरांनी काय केलं? बरं, तू त्याला सांग. कष्ट करू दे, बरं, पण त्या आता- लेकरांनी काय बरं केलं? आता तू ही नाही का तू तारे पात्र काढतो बरोबर आहे. मला माहिती आहे दोघांच्या नावाने मनी होतंय. नाही, याला नाही, मागायची बी याला गरज नाही, याच्या काय मनाने याला घ्या भेटत बरं का यांना काय समजता यांच्या केस अडाण्याचा बाजार आहे. यांच्या कायदा केस- काय सांगतो याला? कायदा माहिती त्या म्हाताऱ्याला, कायदा माहिती नाही, कार्ट्याला कायदा माहिती. लोक थोड्याफार हा तुला सांगतील लोक काय सांगायचं तुम्ही ते. दोघी हा. एकत्र झाला मग बघ, पण माझी गावात चौदाची तुम्हाला तू माहिती आहे का? लोकाला विचार का स्वतः कमवलेली अरे, प्रॉपर्टी जाऊ काय दे, करतात? ही माझ्याकडे हा. गोष्ट करीत नाही. विषय जाऊ दे यदा कदाचित तुला जर पोरी असते तर काय तुला तरी तिने तिचं सांभाळ असतं. फाटक्या नशिबाची नाहीये. हा. हा लय चांगलं नशीब आहे बघितलं का काय चांगलं नशीब नाही नाही तू कोणाच्या जन्माला आली होती आता नाही ती काय पोरगं तिला होतं. राहणं वागणं झाली प्रतिष्ठा का तू? कळती सगळी. अरे एक स्त्री असती, त्या स्त्री पोरगी होऊन स्त्री होती का अशीची ती डायरेक्ट. लाज वाटली पाहिजे मग या लेकरांनी काय केलं यांच्याकडून तुम्हाला किती कष्ट घ्यायचे ती घेणार आहे. अरे पण या लेकरांना काय दोष आहे त्यांचा? त्यांना लांब धरण्याचा काय दोष आहे? त्यांनी काय पाप केलं यांच्या पोटाला येऊन? आणि जे पोऱ्या जन्माला आला त्याला तुम्ही जपाता आणि ह्यांना त्या पोरी जन्माला आल्यात ना तेच मोठं पाप झालंय. आणि तिने पाप केलंय ते. जाऊ दे, यांना नाही कळायचं ती. त्यांना नाही काढायची यांना हे पोलीस स्टेशन नेतो केस करून टाक. नका नाही होय बाबा. चला. तू एक काम कर, तुला निमी लागती तू बिंदास. मी निधी कर्ज तुला बिर्ज येत काय नाही. भरणार नाही मला माहित नाही कर्ज नाही, कसं केलं नाही, तुम्हाला कर्ज कायचं आहे? शिल्लक बॅलन्स यांच्याकडे तुला मी घेऊन देतो ही जाऊ दे. तुला काय लागत आहे तेवढं गावात काय कर. म्हणले ही हा. जाऊ दे. ऐक माझ्या वाटणीतले 2 हिस्से होते ना, ऐक ते एक हिस्सा आहे ना हिचा आहे. टाक डोक्यात गेली तर गेली तिने काय- कधी वावरात कष्ट केलं येऊन की नाही? तिला काय गरज आहे कष्ट करायची? मला बाईकडून उपटे घेतले का सगळं वावर तुम्ही सगळेच वावर नाही, कष्ट नाही, घ्यायचे त्यांचे ते करते आणि तुम्ही तुमचं करा संपला विषय काय विषय नाही. देतच इथं पुढं नसते. सगळे जाते ना वावरात. नको घाबरू, देतच कोण देत नसते. नसतं ए गप्प राजा, बस. शांत सोड, ए, मासून आहे ती. बावळट आहे काय? मूर्ख. ए, चल, गेलं तिकडे. काय? गप्पास. हो तिकडं. हा, हो तिकडं. काय लावले? बावळट आहे काय तू? गेली नाही का? कोण आहे तू? अरे हा, तू असं काय करतो बावळट हा, सारखं? हा, हा. त्या शिवना जागे अरे वेळची बावळट आहे का? चल, चलायला चल. कुठं चल? मला यायचं माझ्या नवऱ्याचं. बघा, काय संबंध आहे ऐक, तुझ्या संग तुला यायचं सांग माझं? का? ही जी ना याचं उदाहरण असं आहे, ही ऐक जी मी करतोय ना ही माझच करायला पाहिजे होतं. की मॅच करायला पाहिजे होतं पण जाऊ दे. ही ना गाडवा पुढे वाचली की ताण गाडव काय म्हणतं रातचा गोंधळ लय भारी होता. ही अवलाद ही अरे काम बी करायचं नाही. अरे तू नवरा आहे का कोण आहे मग नाही तू कशाला जगवतो मग अहो नाना फक्त यांच्या जीवर जगायचं काय आईच झालंय करताय काय इथं कुत्र्यावानी जागा लागत आहे दोन्हीच्या वादात. ए भाऊ तू तुपलं वावर घे आणि वाहिली होय मी सांगतो तुला कोण वावरात आडो येते मग पकडतो तुम्हाला एखाद्याला काय केलं उभा असतं? राहा. कोणी येते पकडतो मी काय केलं असतं मला सांग ना. आणि याच्या जागेवर मी असतो तर तो काय केलं असतं? तिला तेवढी अक्कल यायला पाहिजे होती ना बिचारा इतक्या वेळ. समजा थोडा बोळसार आहे म्हणून सोडून अहो, दिली. पण मला बोलू काय फायदा आहे तुम्ही? अरे पण तू त्या पोरीला तिथं बसून द्याय ना म्हणजे काय रे? मग आता शब्दानं बोलू काढ, त्यांचा वास येतो तिला मग स्वच्छ राहायचं ना त्यांनी. काय स्वच्छ कसे राहते चालू दे, 4-4 दिवस आंघोळ नाही करत, काय नाही. साबण वापरायला नाही तेल कसे स्वच्छ राहते हा एक कधी बी लक्षात घ्यायचं बाबा ह्यो कुणाचा कधी नशीब बदलन त्याचं सांगता येत नाही. आज त्यांनी काय ऑपरेशन केलेलं आहे का? त्याला पोरग होणार नाही? नाही व्हायचं का?
तू बोलूच नको, तू मैत्रीण सुद्धा येणार मी. चल निघ घराच्या बाहेर. मी ना कोण सुद्धा नाही बघणार. त्यातच दगड हो घाल, खाऊ. शिवमारी समाजात आयाचं आयांना लेकर दोन असू दे, चार असू दे, सगळी सारखी पाहिजे. पण तुम्ही जर असे 4 लोक जमा करून आणि कानून कायदे मला शिकत असता अरे ते काय चार लोक घेऊन आले ते काय येताना तुमच्या आपल्यापाशी हा मग मी बघितलं असतं ना. त्या बिचारीची काय चुकी तुला पहिल्यांदा एकटी आलती ना तुझ्याकडे मग तिच्या लेकराला कपडे लागत होते हा म्हणायचं ना. राजू ते काय म्हणते बघ. दोन्ही पोरी आता मारून टाकते पोलीस स्टेशनला जाते. अजिबात तसं करायचं नाही. लय पोरी पोरी कर राहिलेत ना देते तुमचं नाव. आधी जा. चल चला गप तू पुढे लावता तिला विचारीला तिच्यावर चल. येणार आहे ती जेलला जाणार आहे. इकडे रे पुढे, चला. टाकल. मी ना तुम्हाला दोघींना बी सांगत हो माझा सुद्धा हिस्सा ह्या दोन्ही पोरींना देऊन टाकी ना. दे. आणि तुला पोराला सांगतो बी तुला लय वाटतंय तुला पोरग आहे मी माझा बी हिस्सा याला देऊन टाकीन. तुम्हाला नीट वागवायचंय का एकत्रीकरण टिकावणं एवढं सोपं नाही. ज्याचे काहींची 40 माणसांचे कुटुंब चाललेत ती कशी चालल्यात या असं विरोध धरून चालतात काय ती. नाही मला तर राहायचंच नाही एकत्र राहायचं. मी तिकडे साताऱ्यात राहिलो, सुट्टी बांधून तुला राहिलो. कुठं राहायचं ती घर तुलाच घे. नको मला नको राहू दे तुला घर नको. अख्खा वावर बी तूच कर. मी त्या वावरात सुद्धा येत नाही. अरे थोड्या लाजा करा रे. काढ घराबाहेर, तूच राहते अरे घरी. तू रातून दिवस रे कष्ट करतोय. तुला. तू गेली का आतापर्यंत शेती कुठे तुला माहिती माहितीये तिला कुठे माहिती ते काम नाही केलं. जा बरं तुम्ही दोघी कुठं बा पाणी लावलंय त्यांनी बघून या बरं. ना ना यांचं काय झालं माहिती का यांच्या घरात बायाच वाल जास्त करतात गाड्यांचं ऐकतच नाही. आणि तुम्हाला मी खोटं बोलत नाही तुम्हाला दोघींना वाहिलं ठेवून ना आम्ही दारात सगळं 4 जण एकत्र राहू. गरज नाही तिला तिचं तुमचं संपलं. दारात तू ये हो ना, किती दिवस ही म्हातारी सांभाळतील तिला दिसन आणि तू बी आहे ना तू आजपासून भावात खा हा. ती सोडून तिला तुम्ही दोघी ना तुम्ही तू एकत्र ये, राहा. ये, ये, पोरगं, तू आणि अरे म्हातारी राजू, एकत्र. तू ये सगळं. आम्ही एक सगळं चल ना आम्ही 4 जण ओके, 2 पुरी त्याची बायकून मी आणि बाजूला राहतो. ए, बरं, अरे मी नंतर तोंड बघा नाही दोघं कोण फडकत बघू. राहू दे दोघींना राहणार आहे ना ती सासू संग आणि राहू दे हा चला 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 तुम्ही दोघे ना आता निवांत राहा नवरा कशाला असतो काय असतो तुला कळन जा चला